श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्षांचा काळ उलटला तरी श्रद्धाच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. श्रद्धाची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली त्या प्रकरणातील सुनावणीला होत असलेल्या विलंबावर श्रद्धाची आत्या राजल नाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचवेळी आपण श्रद्धासाठी माध्यमांशी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानातून निनावी फोन येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मला सवलती मिळतात म्हणजे त्याला सवलती का मिळतात? फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? फास्ट ट्रॅकचा अर्थ असाच आहे ना की तिला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून आमच्या गव्हर्नमेंटने पण ते सांगितलं. मग सेंट्रल गव्हर्नमेंट फास्ट ट्रॅकचा अर्थ समजत नाहीये का? मग त्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रात चाललेलं बरं. मला असं सांगा, आम्ही केस इकडे आणतो आणि इकडे लढतो आम्ही केस. मला भीती वाटते आहे की हे फोन कशासाठी येत आहेत म्हणून मी हे फोन उचलत नाही. येणाऱ्या फोनचे स्क्रीनशॉट मी काढून ठेवले आहेत. मी फोन उचलला नसल्याने अद्याप कोणतीही धमकी देण्यात आली नाही, मात्र याबाबत पोलिसांत तक्रार करणार आहे असा दावा राजल नाईक यांनी केला. श्रद्धाच्या हत्येच्या कथित नियोजनाबाबत बोलताना त्यांनी आरोपीच्या शिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेवरही तीव्र प्रश्न उपस्थित केले. श्रद्धाची ज्या प्रकारे प्लॅनिंग करून हत्या केली त्यानुसार त्याचं डोकं एवढं शार्प आहे, त्याला शिकवून त्याचं डोकं आणखी सुपीक करायचं आहे का? तो अजून किती मुलींचा मर्डर करू शकतो याचं शिक्षण त्याला घ्यायचं आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. तो बिर्याणी खातो, मजा करतो. मी जेव्हा कोर्टात गेलेली तर तो हसत खेळत येतो, एकदम VIP सारखा येतो. कुठला तरी स्टार येतो तसा हातबीत तसा बेड्यामध्ये घेऊन असा रफ चालतो. दुसरा माणूस एकदम बारीक होऊन म्हणजे मरायची भीक मागितली असती, पण तो तर मस्त टमटमीत आहे. जर त्याला फाशीची शिक्षा होणार असेल तर त्याला एवढ्या शिक्षणाची गरज काय, एवढी मुदत का द्यायची, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात अनेक प्रकरणांचे निर्णय वेगाने लागतात, मग केंद्राच्या अखत्यारीतील या प्रकरणात एवढा विलंब का होतो आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी राजल नाईक यांनी जज आणि वकील मॅनेज झालीत का असा थेट आरोप करत तारीख पे तारीख दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा कॉल येतोय, पाकिस्तानवरनं कॉल येतात आहेत आणि बरेच कॉल आहेत, व्हॉट्सअप कॉल येतात आहेत, पण मी उचलत नाही. जेव्हापासून इंटरव्ह्यू चालू झाली तेव्हापासून ते कॉल्स येतात आहेत. म्हणून मला थोडीशी भीती वाटते की कुठेतरी काहीतरी याची लिंक आहे का. मी कन्फर्म सांगत नाहीये आणि मी आळ पण घालत नाहीये. श्रद्धाच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण न झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. श्रद्धाच्या वडिलांनी मुलीच्या अवशेषांपैकी एक हाड मागितले होते, मात्र ते मिळाले नाही असा दावा राजल नाईक यांनी केला. ते मिळालं असतं तर श्रद्धाच्या वडिलांना ते हयात असताना मुलीवर अंतिम संस्कार करता आले असते. त्यांची ही शेवटची आस अजूनही पूर्ण होऊ शकली नाही अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मलाच कसे मग कॉल येतात आहेत? इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतरच का कॉल येतात आहेत? पण मी उचलत नाहीये. पण आता 1 आठवड्याला कॉल बंद झालेत. जर परत चालू झाले तर मी या बाबतीत पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार आहे. आज श्रद्धाचे वडील हयात नाहीत, तिचा भाऊ आहे, मात्र त्याला आम्ही समोर आणू इच्छित नाही. संपूर्ण देश वाट पाहतोय, श्रद्धाला न्याय कधी मिळणार, असा सवाल करत आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी हीच श्रद्धाच्या वडिलांची शेवटची इच्छा होती आणि ती तरी पूर्ण व्हावी अशी मागणी राजल नाईक यांनी केली आहे.